मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर काही दिवसांपूर्वी गॅस टँकर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। ही घटना ताजी असतानाच आता जुन्या मुंबई पुणे महामार्गावर पनवेल जवळील शेडूम टोल नाक्यावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा फटका वाहन चालकांना बसला। टोल नाक्यावर झालेल्या प्रचंड कोंडीमुळे सुमारे 1 ते 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट टोल नाक्यावर धडक देत जोरदार आंदोलन केले। मनसेचे वाहतूक सेना सरचिटणीस संतोष गायकवाड यांच्याकडे या टोल नाक्याबाबत वारंवार तक्रारी येत होत्या। त्यानुसार त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता टोल नाक्यावर प्रचंड वाहतूक कोंडी दिसून आली। गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ टोल नाक्यावर जाऊन वाहने सोडण्याचे आदेश दिले। यावेळी टोल कर्मचाऱ्यांशी बाचाबाची झाली। आंदोलनादरम्यान अनेक वाहनांना टोल न भरताच पुढे सोडण्यात आले। त्यामुळे काही काळ टोल नाक्यावर एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। मनसे कार्यकर्त्यांनी टोल कर्मचाऱ्यांना जाब विचारत इतकी मोठी वाहतूक कोंडी असताना कसले टोल वसूल करतात असा सवाल केला। या कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। मात्र टोल प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले। या आंदोलनामुळे काही काळ जुना पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू होती। दरम्यान वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून टोल नाक्यावरील व्यवस्थापनात तातडीने सुधारणा करण्याची गरज असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त केली जात आहे। अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी प्रतिक्रिया प्रवाशांमध्ये उमटत आहे। गेट लागल रे। गाड़ी पुढे गाड़ी खोला ना फटाफट खोला ना। खरी गोष्ट आहे। पोलिसांजवळ ऐकायचं तिकडे पण बघायचं। नमस्कार, मी संतोष गायकवाड, मनसे वाहतूक सेना चिटणीस, पनवेल विधानसभा। तुम्ही बघताय हा शेडूम टोल नाका आहे। इकडनं पाठून 1 किलोमीटर पासून पुढे एवढी लाईन लागली आहे। बघू आता आपण टोलवर जाऊ आणि बघू त्यांचं उत्तर काय आहे ते। आपल्याला कसं काय आपल्याला बोलतात, काय बोलतात एकदा ऐकू आपण त्यांचं। नसल ऐकल तर आज हा टोल नाका पूर्णपणे फोडून टाकू। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।